नमस्कार शेतकरी मंडळी, विदर्भातली शेती या यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. आज आपण आगीखेड शिवारमध्ये आलेलो आहोत आणि दरवर्षीचं उत्पन्न जे गव्हाचं घेतात आपल्या समोर शेतकरी आहेत. आपण त्यांना विचारू या गव्हाला कोणकोणती खते वगैरे दिली आणि फवारणी वगैरे काय दिली हे सर्व आपण माहिती यांच्याकडून घेऊ. नमस्कार दादा. बोला सर. मला सर्वप्रथम तुमचं नाव सांगा. महादेव नथुजी जामोदे. बरं. राहणार आगीखेड. शेत आपलं बेलखेड शिवारमध्ये आहे. हे शेत बेलखेड बेलखेड शिवार, तालुका बारटागडी. तालुका बारशागडी. बारशागडी. असं का? बरं बरं बरं. तर मला हे सांगा की हे जे तुम्ही गहू लावलेला आहे हा कोणता आहे? अजित 102. अजित 102 आहे ना. हो. दरवर्षी गहू पेरता का तुम्ही? दरवर्षी. सरासरी याला किती दिवस झाले? याला आता 2 महिने कालावधी झाला जवळपास. 2 महिन्याचा कालावधी झाला आहे. आणि दरवर्षीप्रमाणे जो तुमचा जो गहू आहे अशा स्वरूपाचा असते का काहीतरी नाही, या थोडा वातावरणाच्या? हलका वाटते मला यावर्षी. यावर्षी थोडा हलका वाटू राहिला आहे ना तुम्हाला? कारण काय याच्या मागचं? हे पाऊस मध्यंतरीचा जो पाऊस आला त्यानं झालं ते. मध्यंतरीचा जो पाऊस आहे त्या स्वरूपात. परंतु उंब्या वगैरे तर चांगल्या आलेल्या आहेत याला आता. चांगलं आहे. आता पुढचं काय आहे सांगावं तरी कमी आहे ना, उंची लांबीची कमी आहे. बरं. मला तुम्ही एक सांगा की याला आतापर्यंत तुम्ही कोणकोणती फवारणी आणि DAP खत दिलं सुरुवातले पेरते वेळेस. बरं बरं बरं. हां. आणि एक बुरशीनाशक. हां. ह्युमिक ॲसिड. हो. M45. हो. आणि एक कीटकनाशक होतं, काय थायरॉइड होतं काय असं काही मारलं. बरं. आणि काही अळीचा प्रादुर्भाव काही दिसला का तुम्हाला? अळी तर नाही. अळी वगैरे काही नाही आली. बरं. पण उंबीची लांबीची साईज आहे हे कमी आहे यावर्षी. यावर्षी लांबी जे उंबीची जी साईज आहे कमी आहे. तुमचं असं म्हणणं आलं की यावर्षी कमी प्रमाणात आहे. कमी प्रमाणात. त्याचं कारण समजा ढगाळ वातावरण आणि पाऊस आल्यामुळे आहे ना. या कारणानं थोडंफार यावर्षी दरवर्षी तुम्ही जवळपास किती उत्पन्न घेता या क्षेत्रात? एकरी एका 20 किलोच्या बॅगला कमीत कमी 15 पोत्याचं उत्पन्न घेतो. 15 पोत्याचं आहे ना. यावर्षी आता हवामानाच्या दृष्टिकोनानं तुमचा काय अंदाज आहे? कमी अंदाज आहे. पण तरी बी बाकीचे जे शेतकऱ्याचा गहू आहे त्या तुलनेपेक्षा तुमचा जो आज हा प्लॉट दिसू राहिला हा एकदम चांगला दिसू राहिला. याला म्हणजे कसं कमी कमी 2 ते 3 टाल्या प्युअर शेणखत आहे. म्हशीचं आहे ना. त्याच्यामुळे तुमच्याकडे म्हशी वगैरे आहे ना. शेतकऱ्यांनी म्हशी वगैरे ठेवायलाच पाहिजे. दुग्ध व्यवसाय आहे ना आपला. दुग्ध व्यवसाय आहे ना तुमचा. तो वेगळा व्यवसाय आहे पण त्याच्यापासून हा एक जमिनीला फायदा आहे. शेतीला जोडधंदा म्हणून. जोडधंदा म्हणून. आणि रासायनिक चांगला आहे का जे तुम्ही आता जैविक चांगला आहे ना. जैविक आहे. शेतकऱ्यांनी जैविकच करायला पाहिजे. शरीराच्या दृष्टीनं जैविक उत्तम. शरीराच्या दृष्टिकोनानं अजून काय सांगू शकाल तुम्ही? आता काय याच्यावर काय सांगू? नाही, याच्यावर काही सांगायचं नाही आहे. परंतु जसं दरवर्षी तुम्ही म्हणता की एवढ्या याच्यातनी किती क्विंटल घेता म्हटलं गहू तुम्ही? 20 किलोच्या बॅगला 15 क्विंटलची पोत्याची जवळपास भरती होते तुमची आहे ना. पण तरी बी यावर्षी चांगल्या प्रकारे जसं तुमचं दिसू राहिला गहू वगैरे. नाही, दरवर्षीच्या पेक्षा म्हणजे उंबीचा जो आकार आहे हा लांबमध्ये कमी आहे. ना. नाहीतर दरवर्षी याच्यापेक्षा मोठी उंबी पडते. याच्यापेक्षा डबल ना. बरं. आता मला एक तुम्ही सांगा की याला आता हे उंब्या वगैरे चांगल्या आलेल्या आहेत. तर आता याले काही फवारणी वगैरे काही लागते का? नाही, आता फवारा तर लागणार नाही. याले फवारा नाही लागणार आहे ना. नुसतं पाणी. बस पाणी. बरं. आणि आता हे जर वातावरण समजा अजून चेंजिंग झालं तर मग काही या उंबीवर काही फरक पडणार असं काही आहे का? येऊ शकते नंतर. म्हणजे उंबी वाळू म्हणजे वाळव्याचं प्रमाण येऊ शकते. असं का? म्हणजे उंबी वाढणे. म्हणजे कसं काय जसं नेमकं लक्षात नाही आलं. नेमकं लक्षात म्हणजे उंबीची क्षमता जी आहे हिरवी न राहता ती वाढते. पिवळेपणा आहे आहे ना. त्याच्यात जीव धरत नाही. शेतकरी करते हे आशावरच आहे. पण या पावसाळी वातावरणामुळे निराशा झाली तर त्याला काही शेतकऱ्याचा तो दोष नाही. बरोबर आहे. परंतु अहोरात्र जे शेतकरी शेतातनी काम करतात त्यांचं खरोखर एक हेच आहे की बा एवढं केल्यानंतर आता हे आभाळ पाणी जे आहे
सध्याच्या दृष्टिकोनानं यांचा प्लॉट चांगला दिसू राहिला. आणि तिकडं क्षेत्र कशासाठी ठेवलेलं आहे मग ते ते? कांदा आला अवघड. ते कांद्यासाठी लावलेलं आहे ना. तुमच्याकडे रोप वगैरे आहे 20 कांद्याचं मग? जानेवारीपर्यंत कांद्याची लागवड करणे आहे. बरं. याला 2 महिने पूर्ण झाले आहे 2 ना. महिने पूर्ण झाले. भाऊनं आपल्याला चांगली माहिती दिली, त्याबद्दल धन्यवाद. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.